स्पोर्ट्स गेमिंगचे वेगळे कोर्सेस आहेत, क्लासेस आहेत, बापरे. कॉलेजेस आहेत, ओके. जे हे गेमिंग शिकवतात. हं. आणि गेमिंग फील्ड रिलेटेड खूप आहेत, ज्यात आम्ही जसं करतो की अॅनिमेशन असेल, हं. त्यानंतर गेम टेस्टिंग असेल, ह्या सगळ्या फील्ड ओपन आहेतच. आहे. पण गेमिंगमध्ये पण ह्या खूप फील्ड ओपन आहेत, की गेमिंगमध्ये तुम्ही जे आता एक व्हॅलोरंट गेम आहे, हं. CS गेम आहेत. या अशा गेम आहेत त्याच्यामध्ये ते स्वतः जॉब ऑफर करतात, की तुम्ही ओके. खेळा. खेळा. हां. आणि जसं आता मी सांगतो, की गेमर्स विलाची पर्सनल एक टीम आहे, जी हं. आमच्यासाठी मॅचेस खेळते ओके. आणि आणि त्याच्यामध्ये जो प्राइज पूल भेटतो तो आम्ही पूर्ण त्यांना देतो. ओके. म्हणजे बाहेर कुठं कॉम्पिटिशन वगैरे बाहेर असेल? कॉम्पिटिशन असतील. ओके. तसंच आपले मुंबईमध्ये कॉम्पिटिशन झाले आणि हं. आत्ता मला सांगावसं वाटतं म्हणजे MIT कॉलेज कोथरूड, PCCOE, आकुर्डी, सिम्बायोसिस विमाननगर हं. ह्या सगळीकडे मॅचेस होतात. तिथं गेमर्स विला स्पॉन्सर करतं. अरे तिथे बापरे! आपला पूर्ण हं. सेटअप लागतो. हं. तिथे खूप नाशिक असेल, हैदराबाद असेल, मुंबई असेल, तिकडून टीम्स येतात. हं. मुलं येतात हे ई-स्पोर्ट्स गेमिंगसाठी. तिथे ओके. गेम्स खेळतात आणि त्यांना प्राइज पूल असतं 1-1 लाख. बाप